नमस्कार वेदांत. नमस्कार कौस्तुभ. आज आपण 12वा श्लोक वाचणार आहोत आणि त्यावर चर्चा करणार आहोत. बरं. तर मी श्लोक म्हणतो आणि मग आपण त्यावर गप्पा मारूया की आपल्याला त्यातून काय अर्थबोध होतो ते समजून घेऊ. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. तुला काय अर्थबोध झाला यातून? हा जो श्लोक आता तू बोललास आणि आपण आधीचेही श्लोक वाचले तर हे खूपसे असे दुःखाच्या रिलेटेड, दुःख आणि सुख. तर आताचा जो श्लोक आहे, मना मानसी दुःख आणू नको रे, म्हणजे मनात दुःख आणू नको. आधीचे होते की जगात कोण असा सुखी आहे का, सर्व सुखी कोण आहे का, तर आपण त्याच्यावरती गेल्या वेळी चर्चा केली. तर आता जो श्लोक आहे त्याच्यावरती की प्रयत्न कर की मनात दुःख आणू नको. असं नाही होणार की दुःख येणार नाही. एक असतं की तुला दुःख असतात, लोक दुःखी असतात आयुष्यात, पण ती इतरांना दाखवत नाहीत की आम्ही दुःखी आहोत. म्हणजे तुझ्या वाट्याला भोग येणार आहेत, पण ते धरून ठेवू नको आणि दुःखी राहू नकोस. बरोबर. काही काळ तर जर आपल्या बाबतीत काहीतरी वाईट घडलं तर थोडा वेळ आपण दुःखी राहणार, हे तर खरं आहे. त्या बाबतीत आपण काय नाही करू शकत. पण ते फक्त मनात ठेवून राहिलं आणि कुढत राहिलो. हां, आणि कविता पण आहे बघ, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. तसं बघायला गेलं तर देवाच्या पण वाटेला दुःख आले. आपण डिस्कस करत होतो थोड्या वेळापूर्वी, पॉडकास्टचं शूटिंग चालू करण्यापूर्वी, की अरे देवाला पण दुःख आले, मग आपण तर माणसंच आहोत. तर आपण बघू शकतो की कोणकोणत्या गोष्टींमुळे माणसाला दुःख होतात. तर सगळ्यात पहिले तर आपण स्वतःच कारणीभूत असतो दुःखांना. की आपल्याला एखादी गोष्ट अशी वाटत असते की आपण ती आधी करत होतो आणि आता करू शकत नाही होत. तसं मी आता परत खूप महिन्यांनी जिमला गेलो आणि मला पुलअप्स मारताना 5च पुलअप्स गेले. म्हणलं अरे यार, 50 पुलअप्स जात होते एका वेळी. मग 3 वर्षापूर्वी मला एका याच्यात 50 पुलअप्स जायचे 2 सेटमध्ये, 25-25चे. आता 5 जात नाही आहेत. तू एका सेटमध्ये 25 पुलअप्स मारायचंस? हां, आणि आता 5 जात नाही आहेत. म्हणलं अरे यार, अधोगती झाली आहे. दुःख तर झालं, पण हे खूप छोटं दुःख आहे असं. पण आपण असे खूप जास्त उदाहरणं असतात अशी छोटी की ज्या कारणाने आपण दुःखी होत असतो. मग ते त्या दुःखांचा, अशा छोट्या दुःखांचा आपण डोंगर तयार करतो. हो. आणि रडत बसतो. म्हणजे अरे यार, माझ्या बाबतीत हे वाईट का घडते, माझ्या बाबतीत ते वाईट का घडते, आणि मी असा का आहे वगैरे वगैरे. मग अशा वेळी तू आता सांगतोयस तो क्षमतेचा प्रश्न झाला की आपल्याला वाटत असतं की अरे मी एकेकाळी काय केलंय की हे तर माझ्यासाठी काय डाव्या हातचा मोह आहे वगैरे वगैरे. आणि मग आपण करायला जातो कारण आपल्याला सवय राहिलेली नसते. आपल्या मनात आठवण असते की आपण हे अगदी लिहिलंय सहज करू शकतो. पण ते करू शकायचो. जर सराव राहिला नाही तर आपली क्षमता कमी होते कुठल्याही बाबतीतली. म्हणजे फक्त शारीरिक कुठली तरी कसरत किंवा श्रम घ्यायचे असतील एवढंच नाही, बौद्धिक सुद्धा कुठल्या तरी विषयाचा आपण अभ्यास नाही केला. आता गणितात पूर्वी शाळेत असताना छान मार्क मिळायचे, पण आता जर मला पाढे विचारलेस तर, म्हणजे मला तसे पाढे पाठ आहेत असं मला वाटतंय, अचानक तू विचारलंस की बाबा 17 नव्हे किती, थोडा वेळ मी गांगरेन. तर तसं होतं की आपली क्षमता आपण जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्या एखाद्या गोष्टीचा सराव जर आपला सुटला तर मग आपण त्या गोष्टीत कमी होतो किंवा काय म्हणतो त्याच्यात तेवढे पारंगत राहत नाही. अशक्त होतं. हां, आता तसेच क्रिकेटमध्ये वगैरे पण खेळाडू असतात बघ, ते एक वेळ येते की त्यांचं पीक येतो आणि मग ते हळूहळू त्यांना लोक टीका करायला लागतात की का खेळताय तुम्ही, बाजूला व्हा किंवा हे सगळं. हां, तर ते प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. जसं आपण मग आपली इच्छा असते की बाबा मला चांगलं करायचं आहे, पण ती क्षमता माझ्यात आता उरलेली नाही किंवा होती ती मी घालवली, जे काही कारण असेल ते. हां, त्याच्यासाठी रडून काही उपयोग नाही. जर मला आधी जात होते आणि आता मी जर विचार केला की मला गरज आहे का 50 पुलअप्स मारायची, अच्छा, तर नाही आहे. कुठे जाणार आहे मी डोंगर बिंगर चढायला असले पुलअप मारत. 10 पुलअप जरी गेले तरी बस झाले. तर परत आता थोडा वेळ द्यायला लागेल आणि होईल ते पुन्हा. समज तुला उद्या 50 पुलअप्स मारता आले तर तू छानच आहे. हां, छानच आहे. पण जेवढे मारता येतात तेवढ्यात समाधान मानायचं आणि हळूहळू आपण वाढवत राहायचं. जर आपण उत्तरोत्तर प्रगती करत राहिलो, भले मग मध्ये आपलं बरंच अंतर पडलं आणि आपला सराव सुटला कुठल्याही विषयात, फक्त पुलअप्सच्या बाबतीत नाही, तरी पण त्यावर उपाय शेवटी हा आहे की ठीक आहे, आधी जेवढं मला जमत होतं आता मला जमत नाही आहे, तर मी आज जेवढं जमतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, आज जेवढं जमतंय उद्या त्यापेक्षा जास्त करायचा प्रयत्न करेन. बरोबर. हे झालं क्षमतेबद्दल.
दुसरं असतं आपल्या इच्छा आकांक्षा असतात. आपल्याला वाटत असतं की मला अमुक एखादी गोष्ट हवी आहे, अमुक हवी आहे, मला अमुक अमुक करायचं आहे, मला इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, आणि आपल्याला वाटत असतं की आपल्याला या 4 गोष्टी हव्यात. मग त्या 4 गोष्टी साध्य करण्यासाठीचा प्रवास आणि ती साध्य केल्यानंतर मिळणारं समाधान, या बाबतीत आपण डोक्यात कल्पना रंगवलेल्या असतात की अरे मी असा असा अभ्यास करेन, किंवा इथे इथे मी फिरायला जाईन, अशी अशी मजा करेन, हे करेन ते करेन. आणि कधी कधी त्या अपेक्षा पूर्ण होतात आणि सगळं छान होतं, ठीक आहे. पण कधी कधी तो प्रवास तेवढा चांगला नसतो. म्हणजे आपण आपल्याकडून केलेल्या अपेक्षांबद्दल बोलतोयस तू? तू समज आपण कुठले तरी दिवास्वप्न रंगवतो की समजा तुला आता समज तू ठरवलंस की तू किक बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये भाग घेणार आहेस, आणि मनात तू विचार केलास अशी फाईट मारेन आणि तशी फाईट मारेन आणि याव करेन त्याव करेन, आणि मग तू जाऊन सरांना सांगितलंस तुझ्या प्रशिक्षकांना की सर मला टुर्नामेंटमध्ये उतरवा. ते म्हणाले ठीक आहे, उद्यापासून मेहनत करायला सुरुवात. अजून समज महिना असेल समज धरून चाल, आणि त्यांनी महिनाभर तुला रगडून घेतलं, अरे एवढी मेहनत करावी लागेल, मला माहीत नव्हतं, मला नाही करायची, असं होऊ शकतं. आणि मग प्रत्यक्षात तू स्पर्धेला उतरल्यानंतर चोप 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 मार खाल्लास. ते दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे म्हण, किंवा पण हा पण क्षमतेचाच भाग झाला ना. हे पण उदाहरण जे दिलंस ते क्षमतेबद्दलच आहे. तुला वाटलं की तुझी क्षमता एवढी आहे आणि तेवढी नाहीये. नाही, फक्त क्षमतेचा प्रश्न नसतो. आता तो प्रवास असतो, म्हणजे तो प्रवास मला झेपेल की नाही हा एक भाग झाला. कधी कधी असंही होऊ शकतं की म्हणजे तू काहीतरी करायचं ठरवलंस की मला अमुक एखादी गोष्ट आव्हानात्मक वाटते, किंवा त्यात एक साहस आहे असं मला वाटतंय, आणि म्हणून मी ते करायला जातोय, आणि प्रत्यक्षात जर ते मला खूपच सोपं वाटलं तर मला कंटाळा येईल, मी पकेन. माझ्याकडे 7-8 वेगवेगळ्या बासऱ्या तरी असतील. म्हणजे ते बासरीवाला येतो रस्त्यावरती विकायला, त्याच्यापासून घेतलेली असेल एक, आणि अशाच 1000-2000 रुपयाच्या पण असतील. अशा वेगवेगळ्या घेत गेलो. अडचण अशी होते की ताकद खूप लागते फुफ्फुसाची. कदाचित मला माहीत नाही की कशी बरोबर टेक्निक काय आहे, त्यामुळे पण असेल. तर आता समज पियानो वाजवायला घेतला, तू थोडा वेळ वाजवशील 2 मिनटं, तर पटकन त्यातून सूर निघतात आणि तुला मजा येते. तुला वाटतं की नाही प्रॅक्टिस करायला पाहिजे, अजून तुला काहीतरी येते असं वाटतं. आवाज येतो त्यात. हो, नुसती फुंकर जात नाही. ते बासरीमध्ये होत नाही. पहिले तर मी 2-3 आठवड्याचं नुसतं नीट आवाज काढायलाच त्याला वेळ गेला. 2-3 आठवडे माझे त्याच्यातच गेले. तर मग त्यामुळे आपण ती सोडून देतो गोष्ट. तू जे म्हणालास ना की आपल्याला वाटतं ही गोष्ट अशी असेल, आपण किती एखादी गोष्ट अवघड असेल त्याची पातळी मनात आपण कल्पना त्याची रंगवलेली असते की अरे मला वाटतंय, आणि समजा कधीतरी आपण तयारी करून सुद्धा गेलेलो असतं की ठीक आहे मला वाटतंय एवढं कठीण असेल, कदाचित ते एवढं कठीण असेल, आणि प्रत्यक्षात ते एवढं कठीण निघालं, तर ते मला झेपलं नाही, किंवा मला वाटलं होतं हे अवघड असेल तर आव्हानात्मक असेल तर मला मजा येईल ते करायला, पण ते खूपच सोपं निघालं, माझ्या पातळीचं नाही आहे. बरोबर. मग त्यामुळे आपल्याला वाटत असतं की अरे मी यामध्ये इतका वेळ घालवला किंवा इतका पैसा घालवला, किंवा एखादा आपण समज तू छंद जोपासलास आणि तो छंद जोपासण्यासाठी तू जी काही साहित्य सामग्री लागेल, समजा तुला चित्र काढा असं वाटलं, अचानक तू जाऊन बऱ्याच वर्षांनी अचानक लहर येते की बाबा चला आता आपण चित्र काढूया, बरीच वर्ष झाली. मग आपण चित्रकलेची वही, कागद आणि पेन्सिल आणि ब्रश, रंगबिंग घेऊन येतो, किंवा घरातलं जुनं सगळं शोधून काढतो आणि मग चित्र काढायला घेतो, आणि चित्र काय चांगलं येत नाही. म्हणजे यार नाही येत मला चित्र, अजूनही चांगलं येत नाही. आता मला वाटलं तर मी मोठा झाल्यावर तरी मला चांगलं काढता येईल किंवा काय, पण नाही जमत. अच्छा, जमलं तर चांगलं आहे, पण समजा मी आज काढलं, समजा माझं चित्र चांगलं असेल, मी काढायला घेतलं, आज काढलं, उद्या काढलं, परवा काढलं, आणि नंतर सोडून दिलं, आणि मी सामान घेऊन ठेवलंय महिन्याभराचं की अरे आता मी रोज एक चित्र काढणार असं मी पण केलेलं आहे, पण तो आपण सोडून दिला. तर मग त्या सामानाची नुसती अडगळ झाली, आणि मग ते आपल्याला दिसत राहतं जोवर ते पडून आहे. घरातले बोलून दाखवतात ते कशाला घेतलं, आणि मग एक त्या सगळ्याचाच भार येतो मनावर की अरे हो आपण वेळ फुकट घालवला, पैसे फुकट घालवले, श्रम फुकट घालवले, आपण जे करायचं ठरवलं होतं ते केलं नाही. इथे आणखीन एक, आपण स्वतःला दिलेला शब्द पाळला नाही, स्वतःला दिलेलं वचन पाळलं नाही, तर त्यामुळे सुद्धा आपल्या पदरी निराशा येते की आपण दुःखी होतो. मग आपण आपलीच क्रेडिबिलिटी कमी करतोय तिथे, की मी सांगितलं स्वतःला की मी लवकर उठेन, जसं आपण ठरवलेलं लवकर उठायचं, आणि ते होत नाही आहे. तर मग त्यामुळे आपल्या मनावर परिणाम होत राहतो की अरे यार मी स्वतःला सांगतोय की मी लवकर उठणार, इतरांचं सोड,
स्वतःला सांगतो आणि मी शब्द तो पाळत नाहीये. बरीच कारणं असतील, आपण उशिरा झोपतो, कामामुळे लेट होतो, पण आपल्या मनात आपल्याला एका कोपऱ्यात एक आवाज उठतो की सगळी निमित्त आहेत, तू ठरवलंस तर तुला जमण्यासारखं आहे. मग तो आळस असतो आपला, आपण कंटाळा करतो, आपण भीतो कुठली तरी नवीन गोष्ट करायचं. तर तू सकाळी उठायचं म्हणतोस, काहीही करायचं ठरवलं आपण की उद्यापासून मी अमुक अमुक करणार, सहसा सगळं असं उद्यापासून असतं. अगदी समज चल सकाळी उठलो, आज दुपारपासून मी करणार, तरी तुला दुपार आला येईपर्यंत कंटाळा आला, असं पण होऊ शकतं. असं नाही की सगळ्याच बाबतीत आपण असं करतो, काही गोष्टी ठरवतो आणि त्या व्यवस्थित पार पाडतो. पण समजा 10 गोष्टी ठरवल्या तर 10च्या 10 गोष्टी आपल्याला व्यवस्थित ठरवल्यासारख्या करता येत नाहीत. आणि त्यामुळे जेवढ्या गोष्टी त्यातल्या करता आल्या नाहीत त्याबद्दल आपल्या पदरी निराशा येते आणि मग आपण दुःखी होतो. मग आपण स्वतःला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून स्वतःची विश्वासार्हता आपण गमावून बसतो, स्वतःबद्दलचा आदर गमावून बसतो आणि म्हणून आपण दुःखी होतो. आपल्याला वाटलं होतं तेवढे आपण सक्षम नसतो एखाद्या बाबतीत, कुठल्याही बाबतीत. याची जाणीव झाल्यानंतर आपल्या पदरी दुःख येतं. आपल्याला वाटत असतं की एखादी गोष्ट आपल्याला आवडेल, रुचेल आणि आवडत राहील, पण नव्याची नवलाई अशा त्या नियमाने काही दिवसात किंवा काही तासात किंवा काही मिनिटात, काही कालावधीत आपण आरंभशूर, आपण स्वतःला म्हणतो तसं की आरंभशूर आपण होतो आणि आपण 4 गोष्टी करतो आणि उत्साहात, आणि नंतर मग उत्साह मावळतो आपला. तो मावळल्यानंतर सगळं अर्ध्यावर सोडून देतो. मग तेही आपल्या डोक्यात राहतं की वर्षानुवर्ष मी किती गोष्टी करायला घेतल्या आणि अर्ध्यावर सोडून दिल्या, मी असाच का आहे. मग त्यावरनं आपण दुःखी होत राहतो. थोडक्यात आपण दुःखी व्हायला स्वतःला कितीतरी कारणं देत राहतो सतत, आणि त्यातलं बहुतेक हेच आहे की आपण गोष्टी अर्ध्यावर सोडून देतो म्हण, किंवा सातत्य ठेवत नाही आपल्या वर्तनात. तर मग आपल्याला जर सतत दुःखी राहायचं नसेल, मनामानसी दुःख आणू नको रे, जर दुःख यायला नको असेल मनात, तर त्यावर उपाय हा आहे. आणि असं नाही की आपल्याला हे नव्यानं कळतंय, आपल्याला माहिती आहे की ज्या गोष्टीत आपण खरोखर सातत्य ठेवलंय, ठीक आहे आता 4 गोष्टी आहेत, लवकर उठणं, जिमला जाणं वगैरे वगैरे आपल्याला जमत नाही, पण ज्या गोष्टीत आपण सातत्य ठेवलंय त्या गोष्टीत तर आपल्याला कळतात, त्याची फळं मिळालेत आणि आपण व्यवस्थित, अगदी जेव्हा आपण सलग लवकर उठतही होतो वेळच्या वेळी, तेव्हा सुद्धा आपल्याला कळत होतं की अरे वा, आयुष्य काय मस्त होतं. तर सुरुवातीला आपल्याला दुःख या आपल्या स्वतःकडनंच आपल्या पदरी येतं. बरोबर. दुसरं म्हणजे तुझ्या आसपासची लोक, तुझं जग, कोणी तुझं ऐकत नाही, बायको बडबडते, आपल्या आजूबाजूच्या, असं नाही, कारण आपण पण त्यांना दुःखी करत असतो. आपण कधी त्यांचं ऐकत नाही, ते आपलं ऐकत नाही, आपण एकमेकांचं आपलं ऐकत नाही. आपण समजा एकमेकांचं ऐकलं नाही की मी तुला काहीतरी सांगितलं आणि तुम्हाला त्याला हॅट मी नाही, किंवा कारण प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. लोक आता बघ, दिलेलं वचन पाळत नाही. जर आपण स्वतःला दिलेलं वचन पाळत नाही तर आपण दुसऱ्याला दिलेला शब्द कसा पाळणार. मग त्यावरनं ते नाराज होतात, किंवा त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून आपण नाराज होतो. मग अशा गोष्टी असतात, कुठल्याही मतभेदामुळे असेल, किंवा समोरच्याने दिलेला शब्द पाळला नाही म्हणून असेल, किंवा सवयी म्हण, दुसऱ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या, आपल्या घरातली माणसं, आपले मित्र, आपले सहकारी ज्यांच्याबरोबर काम करतो आपण, मग तो आपला वरती काम करणारा असेल किंवा आपल्या खाली काम करणारा असेल, बरोबर, की माझा बॉस मला ओरडतोय किंवा तुला मला झापतोय, शिव्या घालतोय, किंवा नीट वागवत नाहीये, आणि जो माझ्या हाताखाली आहे त्याला मी किती शांतपणे समजावलं, साम दाम दंडभेद काहीही केलं तरी त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये, त्याचं काम सुधारत नाहीये, काही असू शकतं. तर आपल्या आजूबाजूची माणसं जर नीट वागत नसतील, अगदी शेजाऱ्यांची भांडण असेल, आपलं जग जेवढं असेल, जगाची व्याप्ती जेवढी असेल, आपल्या आसपासची, आपल्या आजूबाजूची माणसं थोडक्यात, आणि त्यांच्यावर आपलं पूर्ण नियंत्रण नसतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या मार्गाने किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं वेळोवेळी ही माणसं आपलं डोकं खात असतात, आणि ते आपल्या हातात नसतं. अशा वेळी आपण एवढंच करू शकतो की बाबा स्थितप्रज्ञ म्हणजे राहायला शिका, आणि कोणी किती कसंही वागलं आपल्याला सावधपणे प्रत्येकाबरोबर वागायला हवं, की अरे मला माहिती आहे याचा स्वभाव असा आहे या माणसाचा, तर मला या 4 गोष्टी अपेक्षित आहेत, किंवा मला याच्याकडनं अशाच प्रकारची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. तर जर समजा मी तुझ्याबरोबर काहीतरी ठरवलं आणि तू मला तुझ्याकडनं 2-3 अपेक्षा आहेत, की कदाचित तो येणारच नाही, आला तर उशिरा येईल, आणि समजा वेळेत आला तरीसुद्धा समजा काम करणार, मी तुझ्याबद्दल नाही म्हणत आहे, उदाहरण देत आहे,
तर या तिघांपैकी काहीही झालं तरी भले मला हवं ते झालं नाही आहे, माझी जी खरोखर इच्छा होती ते झालं नाही आहे, तरी माझ्या अपेक्षेनुसार झालं आहे म्हटल्यानंतर मी आणखीन स्वतःचा मूड खराब करून घ्यायला नको. बोलणं सोपं आहे. आपण गेल्या वेळी डिस्कस केलेलं हे मनाश्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे आणि मना बोलणे नीच शोषित जावे. हा, मग हेच आहे ते. मग ते पण आजूबाजूचे लोक जर ते तुला चांगलं सांगतील तर ऐक, बरोबर, आणि तुला पटत नसेल तर इग्नोर कर. इग्नोर वगैरे करू नकोस. पण बरोबर, आपल्या आजूबाजूचे लोक जे असतील कुटुंबातले किंवा आपले मित्रपरिवार, ते तर सहसा उगाच काहीतरी सांगणार नाही तुला. आपण कदाचित कधी कधी विचार नाही करत त्या गोष्टींवरती. जर आपण स्वतःला शांत ठेवायला शिकलो तर ते सुद्धा होतं की आपल्याला, कारण जर आपण रागाच्या भरात त्यावेळी काहीतरी बोलून गेलो तर नंतरही आपण तो माणूस काय म्हणत होता त्याकडे लक्ष देत नाही किंवा ते आठवून त्यावर विचार करू शकत नाही, कारण आपल्या डोक्यात पूर्ण वेळ आपले विचार असतात. शांत असतील त्यावेळी तर तू विचार करू शकतोस की समोरचा माणूस चुकतोय की मी चुकतोय. बरं, किंवा कदाचित असंही असतं थोडं त्याचं चुकलं थोडं माझं चुकलं, तर माझं काय चुकलं, थोडा जो काही माझा चुकीचा वाटा असेल त्याच्यावर मी विचार करू शकतो. पण त्यासाठी आधी मी शांत राहायला हवं, त्या प्रसंगावधान राखून, म्हणजे त्या प्रसंगी वर्तमानात मी जगायला हवं माझ्या डोक्यात. कारण अगदी समोरच्याशी प्रत्यक्षात व्यक्तपणे काहीतरी मतभेद होत असतील तरी मनातल्या मनात आपण एक वेगळं भांडण चालू केलेलं असतं की आता तू फक्त हे म्हण, आता तू फक्त हे म्हण, बघ काय करतो. आणि खूपदा बघ मित्रांची वगैरे डिबेट करताना होतं काय माहितीये, विचारांवरती एक डिबेट असतो चालू आणि मग लोक कधी कधी पर्सनल जातात, काही संबंधच नसतो, अचानक भडकतो आणि अरे बाबा काय झालं तुला, आता शांत राहा. म्हणजे समजा विशेषतः राजकारणावर गप्पा मारायला सुरुवात केल्या का, बाबा तो काय तुझा बाप लागतो, कोण लागतो तुला येऊन जेवायला घालणार आहे, कशाला एवढं ते मनावर घ्यायचं. ठीक आहे, तुझं आणि माझं विचार समजा पटत नसतील, नाही पटत सोडून दे ना, तुला हवं त्याला मत दे, मी मला हवं त्याला मत देईन, संपला विषय. बरोबर. पण लगेच हमरी तुमरीवर येतात गोष्टी. म्हणजे आणि होतात हे नुसतं आपलंच नाही, आपल्या आई बाबांचे मित्र किंवा असे खूप खूप गोष्टी अशा होतात. बरोबर. कधी लोक इमोशनली एकदम कनेक्ट करतात त्या गोष्टी. आणि अगदी समजा लक्षात आलं की मतभेद आहेत या विषयावर तर लोक कदाचित भांडतील असं नाही, पण टोमणे मारतील किंवा मधूनच कधीतरी बोचकारतील. असे विषय डिस्कशन मधून काढून टाकायला, कारण त्यातनं आपल्याला काही फायदा नसतो. तर मग अशा वेळेला त्या परिस्थितीनुसार आपल्याला उपाय करायला हवा की ज्या माणसाबरोबर आपल्याला माहिती आहे ठराविक विषय काढल्यावर आपलं डोकं फिरेल त्या विषयांवर त्या माणसाशी बोलायचंच नाही. बरोबर. किंवा जर तोच माणूस कधीही भेटला तरी तोच विषय काढत असेल तर त्या माणसाशीच बोलायचं नाही. ते शेवटी आपल्याला ठरवावं लागेल आणि तसं करावं लागेल. हे एक झालं की विषय पण बदलू शकतो. हा, विषय बदलू शकतो, विषय बदलू शकतोस. पण काही माणसं असतात की त्यांना फिरून फिरून त्याच विषयावर यायचं असतं. आयडिओलॉग्स होतात की त्यांना दुसरं काही सुचतच नाही, ते एकाच चष्म्यातून जगाकडे बघत राहतात, मग कुठल्याही बाजूचे असतात. तर मग अशा माणसांपासून आपण स्वतःला लांब ठेवू शकतो. आणि ज्या माणसांबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटत असतो की या माझ्या जवळच आहे, मी याला लांब दूर नाही सारू शकत, पण याच्या डोक्यात प्रकाश कसा पाडू मला समजत नाही वगैरे वगैरे, ठीक आहे, थोडा संयम थोडा धीर आपण बाळगायला हवा की त्यावेळेची आपली प्रतिक्रिया आपण विचार करून द्यायला हवी की मला यावर नाही बोलायचं. कधी एवढं तरी स्पष्ट सांगू शकतो. कदाचित तुला त्याची प्रकाश पाडायची गरजही नसते, तो त्याच्या अनुभवाने शिकेल हा विचार ठेवूनच आपण शिकला तर शिकला, नाही तर नाही, मी काय करू. कारण बघ ना, आपण जसे कॉलेजमध्ये होतो तसे आता नाही होत. आपण जरा विद्रोही असतो प्रत्येक माणूस जरा कॉलेजमध्ये असताना, पण हळूहळू माणसाला कळत जातं की काय चुकीचं आहे काय बरोबर आहे आणि माणसं शिकतात. आपण कॉलेजमध्ये असताना आपलं असं असतं की मला जग बदलायचं आहे, आणि जसं जसं वय वाढत जातं मला स्वतःला बदलता येत नाही, मला स्वतःला बदलायचं आहे. आणि आता हा पॉडकास्टचा प्रयत्न म्हणजे पॉडकास्ट सुरू केलाय तो याच विचारानं सुरू केलाय की स्वतःला वेगाने बदलता यावं आणि त्यासाठी सतत काही ना काहीतरी प्रोत्साहन दर आठवड्याला मिळत राहावं. कारण आपण दर आठवड्याला हा पॉडकास्ट शूट करतो, त्यानिमित्ताने आपल्याला आठवण होत राहते आणि आपली उजळणी होत राहते की अरे चांगले विचार कोणते आहेत, चांगली मूल्य कोणती आहेत. आणि मनाच्या लोकात कधी कधी असं वरवर पाहता वाटतं की तोचपणा आहे, पण तरीसुद्धा त्यांची पुनरावृत्ती झाल्याने आपल्या डोक्यात ते राहतं आणि आपण मग आपल्या आयुष्यात त्याचं आचरण कमी अधिक प्रमाणात का होईना आपण आणत राहतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय. ह्या गोष्टी आहेत की आपल्या एक झाले आपली स्वतःची दुःख, दुसरे झाले आपल्या
आजूबाजूच्या माणसांची दुःख जी आपल्या छोट्याशा जगात सामावलेली असतात. आणि तिसरं दुःख असं असतं जे अरे यार जगात काय चाललंय याची आपल्याला चिंता लागून राहिलेली असते, चिंता करीतो विश्वाची, की काय यार म्हणजे अगदी राष्ट्रीय पातळीवर म्हण की माझ्या देशाचं कसं होणार, किंवा जगाच्या पातळीवर म्हण जगाचं कसं होणार, पर्यावरणाचं काय होणार आणि माणुसकीचं काय होणार, बिचारे मूक प्राणी त्यांच्यावर त्यांचे किती हाल होत आहेत अमुक एका देशात, तमुक एका देशात किंवा तमुक एका प्रांतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. त्याला काही अंत नसतो. आपण ठरवावं की कुठला जगातला असा प्रश्न आहे मोठा ज्याच्यावर मला चिंता व्यक्त करत बसायची आहे आणि माझं डोकं धरून बसायचं आहे आणि त्यावर आपण डोकेफोड करत राहावी. आणि तू बातम्या लावल्यास तर तुझं अजूनच डोक्याचं भुगा होईल. म्हणजे बातम्या लोक आता टी व्ही लावतात डोकं बधीर करायला, अक्षरशः डोकं बधीर करायला. म्हणजे लोक म्हणतोय मी, आपण मी टी व्ही नाही लावत पण लॅपटॉपवर काहीतरी बघत बसतो, मोबाईलवर काहीतरी आपण बघत बसतो. तर थोडक्यात आपण काम केलेलं असतं, शेणवटा आलेला असतो आणि आपल्याला थोडा काहीतरी टाइमपास करायचा असतो म्हणून आपण ते लावून बसतो. तर त्यातले काही जण बातम्या लावून बसतात आणि जर त्या बातम्या अशा डी सह्याद्रीसारख्या असतील ज्याच्यात बाबा चार गोष्टी ज्या घडल्यात त्या सांगितल्या अगदी निर्विकार सुरात आणि संपला विषय, तर हरकत नाही. पण अगदीच काहीतरी आकांड तांडव, आता पण नाव नको घ्यायला, पण आकांड तांडव करणाऱ्या वाहिन्या असतात. अरे मी घरी बोलतो डीडी लावलं की कधी ह्या काय बातम्यांचा प्रकार आहे का, अशा थोडी देतात बातम्या मुद्दाम की शांतपणे येणार, सांगणार, आरडाओरडा नाही, काय नाही, मागे कसल्या विमानं जाग नाही आहेत कोणाची, कसले बॉम्ब बिम पडत नाहीत, माहिती ना. जेव्हा डीडी नॅशनल लागतं तेव्हा तू म्हणतोस, मी बोलतो अरे हे बाबा हे काय काय प्रकारे बातम्या देण्याचा, आरडाओरडा पाहिजे वाटलं पाहिजे असं हे की आहे वगैरे, असं काहीच नाही, शांतपणे आज इथे असं असं झालं. अरे मग बाबा काय म्हणतात, बाबा असतात, बाबांना म्हणा मुद्दाम बोलतो, कारण बाकीचे असे विचित्रपणे काय काय चालू असतं, उड्या विड्या मारायचे बाकी असतात. म्हणजे थोडक्यात काय की न्यूज चॅनल्सना माहिती आहे की आपण हे लोकांना खरोखर जगाची पडली आहे म्हणून दाखवत नाही आहोत. लोकांना मनोरंजन हवं आहे आणि त्याचवेळी मनातल्या मनात स्वतःची अशी समजूत घालून हवी आहे बाबा मला किती काळजी आहे माझ्या देशाची, देशात काय चाललं आहे मला पाहायचं आहे. पण प्रत्यक्षात ते फक्त त्यांचा आवडता पक्ष आणि त्यांचा नावडता पक्ष यांच्या नेत्यांची आपापसात किती छान जुंपली आहे हेच त्यांना बघण्यात रस असतो. आणि तू एक बघ, आधी जेव्हा न्यूज चॅनल आधी डिबेट्स बघायचो आपण टी व्हीवरती लहान असताना, आपण ते हळूहळू बंद केले जसं यूट्यूब आलं, कारण लोक पॉडकास्ट बघायला लागले डायरेक्ट, कारण त्यांना विचार शांतपणे जी लोक विचार मांडतायत त्यांना शांतपणे विचार मांडता येतात, एकमेकांच्या अंगावर कुत्र्यासारखे न बुंकता. बरोबर. कारण तिथे जो आरडाओरडा करतो तो जिंकतो किंवा कोण कोणाचा माईक बंद करतोय अशीच प्रकार चालतात. आणि फरक नाही पडत, कोणी जिंकत नाही कारण तीच माणसं परत येतात दुसऱ्या दिवशी. जिंकत, कारण त्यांचं काम आहे की वेळ मारून द्यायची, अर्धा तास आहे मला अर्धा तास काय पण बडबडायचे, असं संबंध काहीच नसतो कोणत्या, त्यांचं डिबेट चालू असतं म्हणजे त्याचं एका मुद्द्यावरती आणि बडबड भलत्याच मुद्द्यांवरती चालू असते. हे कदाचित मला वाटतं हे अमेरिकेत खूप आधी व्हायचं, हा जो प्रकार आहे ना एकमेकांवरती आरडाओरडा करणं आणि म्हणजे असं TRP वाढवण्यासाठी. आता तू बघशील कधी अमेरिकन चॅनलमधले डिबेट असतात, 4 लोक बसतात, एकाचा पूर्ण झाल्याशिवाय दुसरा बोलत नाही, म्हणजे स्वतःचे मुद्दे तेव्हाच मांडायचे जेव्हा दुसरा बोलून झाला, खोडून काढतात ते दुसऱ्याला. हो, पण ते त्यांच्या वेळेमध्ये. आणि त्यांची म्हणजे खोडून काढण्याची पद्धत काय अशी फार ग्रेट असते असं नाही, पण निदान जोवर त्यांना बोलायला सांगत नाही तोवर ते गप्प बसून राहतात. तोवर ते गप्प बसतात. ते म्हणजे की त्याला वाटतं की एक सिव्हिलाइज मॅनरमध्ये डिबेट असलं पाहिजे, ते तसं असलं पाहिजे की तू दुसऱ्याला बोलू देतोयस, त्याचं सगळं ऐकून घेतोयस आणि नंतर तू तुझे मुद्दे मांडतोय. भारत आणि कॅनडामध्ये भांडण चालू होतं ना ट्रुडो असताना, तेव्हा त्यांच्या चॅनलवर आपली माणसं बोलवत होते आणि अर्थात ते त्यांचे चॅनल काय फार असे ग्रेट नव्हते, ते पूर्ण पक्षपाती त्यांचा सगळं दृष्टिकोन मांडत होते, ते सगळं होतं आणि ते मुद्दाम अडकवायला पण बघत होते, प्रश्न पण तसेच विचारत होते. तसं सगळं असलं तरी अशा 1-2 ठिकाणी मी पाहिलं, आणि सगळे नाही, सगळे भारतीय असे नव्हते करत, पण काही काही प्रवक्ते असे गेले होते जे इथे कसलेली माणसं होती, त्यामुळे तिथे जाऊन ते दुसरा बोलत असताना मध्येच त्याला तोडून स्वतःचं काहीतरी सांगत होती. आणि तो जो कोणतो ते त्यांचा कॅनेडियन, कारण त्याने होतं काय की तू भले तुझा मुद्दा बरोबर असेल पण जर तू आतताईपणा करायला लागलास तर ऐकणाराला नकोसं वाटतं ना. बरोबर. हो.
इथे ऐकणाऱ्यांना असं असतं की हा बोल ओरड त्याच्यावर वाट लाव त्याची, तू इकडनं डिशूम कर, तू तिकडनं डिशूम करेल. हे बघायला आलेल्यांसाठी तुम्ही जर लावत असाल तर तो प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. आणि ज्यांना खरोखर बाबा मी हे पाहिल्यानंतर, मी हा वादविवाद पाहिल्यानंतर मला खरं काय घडलंय त्यातलं काय कळलं, अगदी असेल जगाची चिंता तरीसुद्धा, तो वर्ग वेगळा आहे. आणि त्या वर्गाला जर तुम्ही अशा वृत्तवाहिनीवर काहीतरी दाखवत असाल, आधीच पक्षपाती विचार आहेत, आणि त्यात आपल्या बाजूने बोलायला जाणारा माणूस जर आतताईपणा करत असेल, तर त्याने आपलं काय मत तयार, आपल्याविषयी काय मत तयार होईल ना, ते बरोबर नाही. म्हणजे आपले मुद्दे बरोबर होते असं असताना सुद्धा फक्त समोरच्या माणसाला आपण बोलू देत नव्हतो, याने आपण त्या वादात हरल्यासारखे दिसतो ना. धारिष्ट ठेवलं नाही असं. आता आपल्याला बरोबर, म्हणजे तुझा जो तिसरा मुद्दा होता की आपण जगामुळे दुःखी होतो, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. हा, या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. आणि फक्त वादविवादाचा प्रश्न नसतो की न्यूज चॅनलवर काय चालतं, खरोखर वाईट गोष्टी घडत असतात आणि त्या आपल्याला दिसतात. म्हणजे असंही नाही की आपल्याला त्या सोशल मीडियावर किंवा बातम्यांवरच पाहायला मिळतील, आपल्याला रस्त्यात दिसतात. अशा कितीतरी गोष्टी असतात, अशी कितीतरी माणसं असतात ज्यांच्याकडे बघून वाटतं की अरे यार का वागतोय हा माणूस असा, आणि नसतं आपल्या हातात ते. तर आपण काय नाही करू शकत. काही गोष्टी आपण अडवू शकतो, सांगू शकतो. म्हणजे आता मी एक गोष्ट नेहमी करतो की मी मेट्रोमध्ये असताना जर कोणी मोठ्याने फोन वाजवला तर मी त्याला हात लावून सांगतो की आवाज कमी कर, किंवा जर लांब बसलेला असेल तर मी मोठ्याने हाक मारून सांगतो आवाज कमी कर, किंवा त्याच्या जवळ जाऊन सांगतो त्यावेळेच्या माझ्या लहरीवर. पण हे नेहमी कोण करत बसणार ना. त्याने ठीक आहे मी करतो, पण त्याने डोकं फिरतं ते फिरतं, आणि या गोष्टीवरनं मग आपण स्वतः चिडचिड करत बसतो. मनातल्या मनात असं आपण भले सगळं व्यवस्थित झालेलं असलं तरी कधी कधी असं होतं की रिटेक घेत बसतो आपण मनातल्या मनात. आपण हे आणखीन प्रभावीपणे कसं सांगितलं असतं, आपण त्याचा अपमान करायला हवा होता, आपण त्याला एक ठेवून द्यायला हवी होती, किंवा काय वाटेल ते विचार मनात येतात, आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. ही झाली फक्त पहिली ओळ की आपण मनात अशा कितीतरी कारणांमुळे, म्हणजे अशी कारणं ज्याला आपण स्वतः जबाबदार असतो, अशी कारणं ज्याला आपल्या आजूबाजूचे जबाबदार असतात. ठीक आहे, म्हणजे निदान आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आपला थोडाफार प्रभाव पडतो, तर आपण आपल्या वागणुकीतून त्यांना दाखवू शकतो की तुम्ही आतताईपणा करू नका, किंवा तुम्ही चुकीचे वागू नका. वागलात तर मी बरोबरच वागत राहणार आहे. हे जर आपल्याला दाखवता आलं तर आपोआप त्याचा आपल्या आजूबाजूच्या लोकांवरही परिणाम होणार, थोड्याफार प्रमाणात, भले 100% होणार नसेल. पण जे त्याही पलीकडचं जग आहे, आपल्या छोट्याशा जगाच्या पलीकडचं जग, ज्याच्या बाबतीत आपण पूर्णपणे हतबल असतो, काय करू शकणार आहोत. बरोबर, म्हणजे एवढं काय मोठं नाही करता येणार आपल्याला. त्यामुळे त्यावर डोकेफोड करून घेणं, तू फक्त त्याच्यावर फोकस करू शकतो जे तुझे स्वतःचं आणि तुझ्या आजूबाजूचं एक थोड्या प्रमाणामध्ये, की तू समोर त्याचा ऐकून किंवा इग्नोर करून. तिसरा जो मुद्दा आहे, आपलं जग, त्याच्यावर आपला ताबा नाही आहे, तर उगाचच त्याच्या मागे रडगाणं गाण्यात अर्थ नाही. किंवा टी व्ही म्हण किंवा सोशल मीडिया म्हण, आपण खूप वेळ वाया घालवतो, तर त्याच्यावर जास्त विचार न केलेलाच बरा. आपण दुःखी अजून एक कारणामुळे होतो की आपण इतरांशी तुलना करत राहतो. आपण गेल्या पॉडकास्टमध्ये पण म्हणालेलो की इंस्टाग्राममुळे लहानपणी आई बाबा आपली तुलना करत असतात की तो बघ काय करतोय, तो बघ काय करतोय, त्याचं बघ काय चालू आहे, त्याने बघ किती मार्क काढले. बरोबर. मोठे झाल्यावर आपण हे करणं बंद झालो, म्हणजे आई बाबा हे करणं बंद झाले आणि आपणच ती करायची सुरुवात केली की अरे हा बघ काय करतोय, तो बघ काय ट्रिप करतोय, ट्रिपला जातोय. तर खूपदा खूपदा असं होतं की तू ऐकल्या नसतात त्या जागांची नावं, पण ती इंस्टाग्राममुळे त्या तुझ्या समोर येतात. बरोबर. आणि तुला वाटतं अरे वा काय सुंदर जागा आहे, जायलाच हवं. म्हणजे जर तू असा विचार केलास बसून शांतपणे की तुला खरोखर तिथे जायची गरज आहे का, कारण तू तिथे जाणार, पैसे खर्च करणार, महागडी जागा असेल, समज परदेशात जायचा विचार असेल, तू जाणार, खर्च करणार पैसा, तू परत येणार, आणि मध्ये जर तुला तुझं काम आवडत नसेल तर तू तेच काम करत राहणार. आणि हे होतं. मी आजूबाजूचे कितीतरी लोक बघतो की ज्यांना कामं आवडत नाही आहेत तरी ते करत आहेत, आणि दुसरा कोणतरी जातो आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, पिअर प्रेशरमुळे लोक फिरायला वगैरे जात राहतात, किंवा नुसती फिरायला जाणं नाही, एखादी गोष्ट विकत घेणं वगैरे, ह्या सगळ्या पण गोष्टी. आणि ह्यात अजून एक गोष्ट होते की इंस्टाग्राममध्ये जसं आपण मागे म्हणालो की लोक नुसतं सक्सेसचेच आपले फोटो टाकत राहतात.
की कोणी घर घेतलं, कोणी गाडी घेतली, कोणी काय केलं, कोण फिरायला गेला. पण त्यामागची जी मेहनत आहे ती आपल्याला दिसत नाही. आता एखादा तुझा मित्र असेल, तुला दिसतंय की अरे हा खूप मेहनत करतोय, आणि मग त्याला जेव्हा यश मिळतं, त्याला जी हवी असलेली गोष्ट मिळते, तेव्हा तुला आनंद होतो की अरे वा, ह्याने एवढी मेहनत घेतली आणि त्याचं फळ त्याला मिळालं. पण जेव्हा तुला मेहनत दिसतच नसते, त्या माणसाची मेहनत दिसत नसते आणि नुसतं तुला फळच दिसत असतात, तर तुला वाटतं अरे याला सहज सोप्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आणि त्यामुळे पण आपण कदाचित थोडेसे डिमोटिवेट होतो आणि आपण दुःखी होतो. कारण आपल्याला वाटतं की इतरांना इतक्या सहज मिळतं, तर मी का असा बसलोय, कुंठत बसलोय, किंवा मी का इकडे कुंठत बसलोय. पण हाच विचार सगळेच करत असतात. आणि इंस्टाग्राममुळे ते होतं. इंस्टाग्राममुळे ते जास्त वाढतं. मी इंस्टाग्राम एकच नाही आहे, पण मला तरी तो सगळ्यात जास्त मोठा मंच असा वाटतो ज्याच्यामुळे, कारण बघ, हे विचार जास्त. फेसबुक पण होतं, पण फेसबुकमुळे माणूस ना सतत बसलेला नसायचा. फेसबुक कॉम्प्युटरवरती जाऊन लोकांना ऑपरेट करायला लागायचं. नंतर अर्थात ते आलं फोनवर आहे. पण इंस्टाग्राम हे जास्त वापरलं जातं फेसबुकपेक्षा, कारण ॲक्सेसिबल आहे. त्यांनी नंतर आधी फक्त फोटो होते, मग रील्स सुरू झाले, आणि टिकटॉक बंद झाल्यावर कदाचित त्यांनी रील्स काढले इंस्टाग्रामवरती. तर ते कसे एंगेजिंग आहे, तुझं 30 सेकंदामध्ये काहीतरी चालू आहे. त्याने अजून एक गोष्ट होते की तुझं अटेन्शन स्पॅन जातोय. तुला मोठमोठे जे व्हिडिओ असतात आपले, पण ते आता यूट्यूबवर पण आहे, आणि आपण यूट्यूब शॉर्ट्स टाकून पण आपणही तेच करतोय. हो. यूट्यूबचं एक मला आवडतं की यूट्यूबवर असे तास, 1.5 तास, 2 तासाचे किंवा कधी कधी 3 तासाचे सुद्धा पॉडकास्ट असतात. आणि जर खरोखर चांगली माणसं, आता आपण तर साधे नव पण नाही, तरुण आहोत, आणि प्रयत्न करतोय आपण बोलणं सुधारायचं आपलं. पण अशी माणसं असतात जे एकेका विषयातले तज्ज्ञ असतात, मग त्यांचं बोलणं ऐकत बसावं असं वाटतं, आणि आपण ऐकतो. आपल्याला लक्षात पण येत नाही की अरे 1 तास कधी गेला, 2 तास कधी गेले, 3 तास कधी गेले. कधी कधी येतं, पण त्यातनं फायदा होतो, त्यातनं आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. कधी कधी असं होतं की आपण आपले कामं बाजूला टाकून ते बघत बसतो की नाही अरे हे चांगलं आहे, सेल्फ हेल्पवरचं मी ऐकतोय म्हणजे मी सुधारतोय, असं आपण स्वतःला सांगतो, समज होतो आपला. पण कधी कधी खरोखर त्यातलं ऐकून आपल्या मानसिकतेत फरक पडतो, आणि असं वाटतं की आपल्या समोर ते संभाषण चालू आहे. विशेषतः जर ते असं नो नॉनसेन्स असेल, किंवा त्याच्यात आरडाओरडा नसेल, आणि समोरच्याला व्यवस्थित बोलू देत असतील. कारण कधी कधी पॉडकास्टमध्ये सुद्धा भंकस सुरू असते, किंवा पॉडकास्टमधला एखादा पाहुणा म्हण किंवा यजमान म्हण दुसऱ्याला बोलू देत नाहीत. ते पॉडकास्टमध्ये सुद्धा होतं. आपण आपले चांगले पॉडकास्ट निवडतो. आणि तुझे आवडते पॉडकास्ट कोणते आता त्या विषयाने? सहसा असं होतं की ते थांबवतात म्हणजे एकमेकांना, कारण तिथे कोणाचा माईक बंद नाही करत. हे जे न्यूज चॅनलवरती होतं ना, कोण आवाज बाई बंद केला याचा केला, असं ही गोष्टी चालत नाहीत. ते सांगतात तिकडे एकमेकांना, समजवतात माणसं की अरे बाबा शांत हो. पण समोरासमोर बसले. अगदीच तसं. आता तो जो रोगन सगळ्यात मोठा पॉडकास्टर आहे, पण कधी कधी असंही झालंय आता, आणि तो या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे की तो त्याच्या पाहुण्यांना अगदी या बसा निवांत, आणि त्यांना अगदी कम्फर्टेबल करतो, आणि त्यानंतर मग गप्पा सुरू होतात. अच्छा. पण कधी कधी तो पण भडकतो पाहुण्यांवर, कारण त्याचं असं इतका त्याचा मतभेद होतो, आणि नुसता मतभेद नाही, त्याला इतकं त्याचं डोकं फिरतं की अरे असं कसं म्हणू शकतोस तू. आणि त्याचेही वाद झालेले आहेत, भांडणं झालेली आहेत त्याची. ते कदाचित ते राहिलेले असतील शिष्टाचाराच्याच सीमेत, पण असं होत नाही की सगळं शांततेत होतं. भली माणसंसुद्धा, आता जो रोगन सगळ्यात मोठा पॉडकास्टर म्हणतात, तर मग त्याच्याही बाबतीत घडतं. आपण तर नव्हे होत फारच. पण ठीक आहे. तर पण ही जी सगळी माणसं आहेत ही पण प्रयत्न करून सुधारली असतील ना. हो ना. नाही, जो रोगनचा जर तू पहिला व्हिडिओ बघितलास तर तो त्याने वेबकॅमवर चालू केला होता. अच्छा. लाईव्ह रेकॉर्डिंग होतं ते. पण तो बराच जुना आहे, म्हणजे आता त्या काळात सगळेच तसे होते, असंही आहे. आणि आता सगळं एकदम HD वगैरे आहे. मोठा आयफोन किंवा मोठे मोठे कॅमेरे आणि मोठे जम्बो लाईट्स आणि असं सगळं करून आपण इथे आपल्याला वेळ मिळेल तसं करतोय. मी तुला ते विचारत होतो, तुझ्या आवडीचा फेवरेट, तुझं आवडीचा पॉडकास्ट कोणतं आहे? असं काही आवडतं माझा पॉडकास्ट कोणतं नाही आहे, पण ते सगळे पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे. अच्छा. खूपशे मी बघतो ते. श्याम शर्मा शोचा एक मी बघत असतो. तिघं असतात, कुशल, श्याम आणि अभिजित अय्यर मित्रा. नॉन पॉलिटिकल काय पाहतोस? पाहतो मी काय, पण मला आठवत नाही आहे. हे सगळं पाहतोस तू? सेल्फ हेल्प. काही वेगळं काहीतरी विचार, चांगले विचार काय सापडत आहेत का,
किंवा आपण समज श्लोकांबद्दल वाचणार असू तर मग त्याच्या तयारीसाठी की मला आता ह्याच्यावरती काहीतरी विषय मिळतोय का. आपण या 12व्या श्लोकाची तयारी करत होतो, त्यानिमित्ताने तू अनुराधा राजाध्यक्ष यांचा एक व्हिडिओ पाहिलास मनाच्या श्लोकांचा आणि मला पाठवलास, आणि मग आपण त्या चॅनलवर जाऊन पाहिलं की त्यांनी मनाच्या श्लोकांवर म्हणजे त्यांची अख्खी मालिकाच आहे म्हणायला हवी, किंवा सतत त्यावर बोलत असतात. आणि मी अजूनपर्यंत एकच व्हिडिओ पाहिला आहे तो 12व्या श्लोकावरचा, आणि मला प्रचंड आवडला आणि त्यांची शैली पण मला आवडली. त्यांची शैली जी आहे ती लहान मुलांना समजवण्यासाठी, आणि ते मनाच्या श्लोकांच्या ज्या स्पर्धा होतात त्या कदाचित मुलं त्या स्पर्धेत भाग घेतात. पण आता आपण लहानपणी बघत आपण पहिल्या एपिसोडमध्ये म्हटलं की मनाचे श्लोक पाठ करायचो स्पर्धेपुरता किंवा असं काहीतरी वर्गात शिकवायचे म्हणून, पण अर्थ तेव्हा कळत नव्हता. आणि त्या अगदी सोप्या भाषेत लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगतायत, तर ते मला फार आवडलं. आणि अर्थात त्यांची प्रगल्भतेची त्यांची पातळी वेगळी आणि मुलांबरोबरचा त्यांचा अनुभवही वेगळा. आपण आपल्या परीने अडखळत आणि रडत खडत जसं जमेल तसं आपण अर्थबोध करायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, जमतंय. दुसरी ओळ, मना सर्वथा शोक चिंता नको रे, ही भूतकाळाविषयी आणि भविष्यकाळाविषयी सांगते. शोक म्हणजे जे घडलेलं आहे त्याचा शोक करत बसू नकोस, आणि चिंता म्हणजे भविष्यात उद्या काय घडणार आहे हो कारण त्याचा विचार करत बसू नकोस. नेहमी होतं असं. आणि सर्वथा म्हणजे कधी ना कधीतरी आपण करणार आहोत, पण येता जाता पूर्ण वेळ तेच करत बसायचं नाही. कधीतरी आपल्याला वर्तमानात जगायला हवं. मग नेहमी होतं असंच की एकतर तू भविष्याचा विचार करत असतोस की काय होईल टेन्शन असतं तुला, किंवा भूतकाळात काहीतरी घडलं असतं. जसं मी मागे तुला बोललो की माझं प्रेझेंटेशन वगैरे काहीतरी होतं, मग एकदा झालं की अरे आपल्याला सतत वाटत होतं की परत होईल की काय, परत माझ्या हातून काहीतरी चूक होईल की काय. आणि मग हे टेन्शन की भूतकाळामुळे तू आता टेन्शन घेत राहतोयस की भूतकाळात ती चूक केली आणि ती चूक तू परत करशील की काय. आता आणि अजून एक गोष्ट यार, मी ना इकिगाई नावाचं पुस्तक वाचत होतं. तर इकिगाईमध्ये त्यांनी एक उदाहरण दिलं आहे, लेखकाने दिले की लोक जापानमध्ये ओकिनावा नावाचं बेट आहे, तर त्या बेटावरती लोक 100 वर्षाच्या जास्त जगतात. म्हणजे आपली ते बोलतात शतायू भव, आशीर्वाद वगैरे देतात लोक, पण तिथे होतात ते आशीर्वाद तिकडे पोहोचतात वाऱ्याबरोबर जातात तिकडे. त्या लेखकाने विचार केला की आपण ह्याच्यावरती संशोधन करूया. त्याने संशोधन तर आधीच झालं होतं, पण त्याने पुस्तक लिहिलं त्याच्यावरती की ह्याच्यात कोणकोणती कारणाची म्हणजे कोणकोणत्या गोष्टी ज्याला कारणीभूत आहेत. तर त्यात होतं एक त्यांचा आहार. ती लोक मांसाहार करतात, मासे खातात जापानमध्ये, पण ते कमी प्रमाणात. ओकिनावा बेटावरची माणसं कमी प्रमाणात खातात. आणि वरून त्यांच्याच्यात अजून एक गोष्ट होती, इकिगाई हा जो प्रकार आहे तर काय आहे की तुला कोणती गोष्ट करायला आवडते आणि समाजाला त्याची गरज आहे का, ह्या दोन गोष्टी. तुला कोणती गोष्ट आवडते, समाजाला त्याची गरज आहे का, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीत तू पैसे कमवू शकतोस का. समाजाला गरज असेल तर पैसे कमवण्याची शक्यता तेवढी जास्त होते, पण सगळ्याच कामांमध्ये पण या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर तू त्याला इकिगाई म्हणतात की तुला ती गोष्ट आवडते, समाजाला पण गरज आहे आणि तू त्याच्यात पैसे पण कमवू शकतोस. तर यामध्ये त्याला आढळून काय आलं की जर एखादा माणूस ती गोष्ट करतोय जी त्याला आवडते तर त्याला जास्ती स्ट्रेस नाही होत, ताणतणाव येत नाही त्याला त्या गोष्टीमध्ये. तू करत राहू शकतोस ती गोष्ट परत. जसं मला चित्र काढायला आवडतं, तर मी चित्र काढलं, मी 3 तास 4 तास कितीही तास काढलं तरी मला कंटाळा येत नाही ते करताना. पण माझं चित्र तेवढं चांगलं नाही आहे मग ते इकिगाईमध्ये मोडत नाही की मी त्याच्यात चांगलं आहे का, मला आवडते ती गोष्ट पण मी त्याच्यात चांगला नाही आहे, तर मग ती गोष्ट इकिगाई बनणार नाही. पण त्याने तसं सांगितलं की तुम्ही त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आवडतात. तर जापानमध्ये ओकिनावा बेटावरती लोक त्या गोष्टी करतात जे त्यांना आवडतं, त्यामुळे स्ट्रेस कमी होतो. आणि अजून एक गोष्ट आहे त्यांच्या इथे मोवाई सिस्टीम म्हणून. तर मोवाई सिस्टीममध्ये कसं असतं की तिथे सोशल ग्रुप बनवतात लोक आणि ते एकमेकांना सपोर्ट करतात फायनान्शियली, इमोशनली. कोणाला काही मदत लागली त्या ग्रुपमध्ये तर लोकांना टेन्शन नसतं की अरे उद्या जर मी बिझनेस सुरू केला आणि फेल गेला माझा बिझनेस, जर चालला नाही तर काय करणार, माझा धंदा जर चालला नाही बुडला, तर त्यांचा तो ग्रुप आहे सोशल ग्रुप, तो त्याला मदत करेल याची खात्री असते. त्यामुळे तो ताणतणावापासून मुक्त असतो. आणि हे सोशल ग्रुप आहे ते भारतात पण होते आपल्या इथे, ते सणांच्या निमित्ताने करायची लोक. ते एकमेकांना असा सपोर्ट नव्हता पण इमोशनल सपोर्ट होत होता. हे जे हळदी कुंकू कार्यक्रम असतात आपल्या ह्याच्यात किंवा
बरेच आहेत, म्हणजे वर्षभर आपले सण सुरू असतात सण, हा, आणि आपण त्या निमित्ताने एकमेकांना भेटतो. मागचं कारण हेच होतं की तुझा ताणतणाव कमी होतो. आता ह्या तणावामधून एक मी काय वाचलं मध्ये ह्याच्यासाठी, आपल्या दुसऱ्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीसाठी, की आपला जो पूर्वज होता आदिमानव, तो गुहेत राहायचा आणि त्यावेळी काय व्हायचं की समज त्याच्यासमोर एखादं हिंस्र श्वापद आलं तर तो घाबरायचा. त्याने त्याच्या बॉडीमध्ये काय होतं, आपण घाबरलो की आपलं स्ट्रेस वाढला की आपल्या बॉडीत कोर्टिसॉल रिलीज होतं शरीरामध्ये, आणि मग त्याच्यावरती उपाय काय, तर समज त्याने कोणता असं वाघ वगैरे बघितला तर तो एक तर घाबरायचा, घाबरून तो 1-2-4 गोष्टी होऊ शकतात. तो लढायला तयार राहील. कोर्टिसॉलमुळे होतं काय की फाईट ऑर फ्लाईट या मोडमध्ये माणूस जातो. एक तर तो पळणार, पळून लपणार, किंवा तो नडणार. तर किंवा काही जण असं त्याच जागी स्तब्ध होतात. हां, पण ते एक गोष्ट झाली. तुझं फ्लाईट ऑर फाईट बधीर झाला की, पण मुख्य ह्या 2 गोष्टी होत्या. हां, तर आपण जे होत ना सगळे हे त्या पळालेल्या माणसाचे वंशज आहोत, वाघापासून. कारण जो वाघाला नडला तो वाघाने मारला त्याला, भीम, RRR. हा, जे असे कमी असतील जे वाघाने मारून वाचले असतील, कारण तेव्हा इन्फेक्शन वगैरे झालं तुला, नखं वगैरे लागून वाघाची, तरी तू. वाघ सुद्धा शक्यतो एकमेकांशी लढत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आपण जर जास्त वेळ एकमेकांची मारामारी केली तर शेवटी दोघेही मरू, भले कोणीही जिंकेल. एक फटका समोरच्याचा आपल्याला पडला की आपण खलास. तर वाघाला खरोखर जे नडायला गेले असतील, आता काही जण गेले असतील, कारण असं असतं ना, कोपऱ्यात जर तो अडकला असेल आणि समोर वाघ आहे तर काय करणार. बरोबर. कदाचित त्याला पळायचंही असेल, शहाणे सगळे असतील ज्यांना पळायचं, एक कोणीतरी गाढव असेल. असतं ना, मी कॉलेजमध्ये हे करायचो, कधी मित्राला बोलायचं, अरे काय 10 लोक मारायला आपण मारू, तर तेव्हा तो मला म्हणालेला की बहादुरी और बेवकूफी में फरक होता है, की असं कधी असलं पळायचं बाई पहिली तर मुद्दा हा की कोर्टिसॉल रिलीज व्हायचं आणि माणूस पळायचा किंवा लढायचा. आता काय होतं माहिती आहे, आता आपण जसे आपली जी जीवनशैली आहे, आता आपण समज मी आता स्वतःला घेतलं तर मी लॅपटॉपसमोर काम करायला बसतो आणि मग दिवसभर काम करत असतो आणि मग तो मेसेज येतो कोणाचा, स्टेटस काय आहे या गोष्टीचं, थोडंसं कोर्टिसॉल वाढतं. मग कोणतरी सांगतो मी आज काम देणार नाही, आज पॉसिबल नाही, क्लायंट मागत असतो. मग या गोष्टींनी होतं काय की आपलं कोर्टिसॉल दिवसभर थोडं वाढत असतं. बरोबर. आणि हे नॅचरल नाही आहे. नॅचरल काय की तू अचानक ते वाढलं, कारण त्या 2 मोडसाठी बनले ते, बरोबर ना, की फाईट और फ्लाईट, किंवा ते नॉर्मली आपल्या ह्याच्यात असतं, आपल्या दिनचक्रात वाढत असतं, दिनचर्या शरीरात असतं ते, पण ते इम्बॅलन्स होत नाही. या गोष्टीमध्ये इम्बॅलन्स होत, नको त्यावेळी वाढत नाही. हां, आणि होतं काय ते तू सतत तुझी कोर्टिसॉल लेवल जास्तीच राहते आणि मग याने तुला वेगवेगळे झोप खराब होते, तुझी झोप खराब होते, वजन वाढतं, ताण येतो, मुख्य ताण येतो. कारण तू ना लढू शकतो समोर, ना तू काय पळू शकतोस त्या कामापासून, की काम काय, स्टेटस काय, पळालो नाही, लॅपटॉप बंद केला, हे तू करू शकत नाही. तू पळालास ते पळवून लावतील बस घरीच. ठीक आहे. हां, तर मुद्दा हाच आहे की मना सर्वथा शोकचिंता नको रे. आपण सतत चिंता करतो काय, आता कसं होणार काय होणार. हां, मग आता उपाय काय, पळू तर शकत नाही याच्यात, पण जेवढं उपाय काय म्हणशील तू, काय वाटतं तुला? कारण हे तर तू कामापासून पळू शकत नाही, तर तेच आहे की मला एक वाटतं, एक गोष्ट की जे आवडतं ते काम करावं, ज्याचा तुला स्ट्रेसच येणार नाही. तो एक चांगला उपाय आहे, पण त्याची सुद्धा आपल्याला भीती वाटते. कारण जर आपल्याला शिस्त नसेल तर आपल्याला वाटत राहतं की अरे आत्ताच्या या परिस्थितीत मला जे काम मिळतं आहे ते काम सोडून मी मला हवं त्याच्या मागे लागलो तर मिळेल की नाही तिथे, तर मला ते मिळेल की नाही, कारण मला माहिती नाही माझ्यात ती जिद्द आहे की नाही. पुन्हा तेच की आपल्याला माहिती नसतं की आपल्याला नेमकं आवडतंय काय. आत्ता आपण विचार करू की मी सगळं सोडून याच्या मागे धावलो तर कदाचित मला नंतर ते आवडेन असं होईल, हे एक. किंवा आपल्याला आपली क्षमता किती असते हे माहिती नसतं, त्यामुळे आपण स्वतःवर उदास होतो की क्षमता तेवढी निघाली नाही. तर मग जर मी सगळं सोडून, कामधाम सोडून, ज्यातनं मला पैसा मिळतोय, भले ते मला आवडत नसेल, ते सोडून मी पॅशन फॉलो करायला, मला आवडतं त्याच्या मागे धावलो आणि मला जमलंच नाही, मला आवडतंय, मला करायला जमतंय, मला करायला आवडतंय पण मला जमत नाही आहे. कदाचित मी जे करतोय, समजा चित्र काढणं असेल किंवा काही मी मूर्ती घडवत असेल किंवा
कुठला तरी धंदा सुरू केलाय, तू इकिगाई म्हणालास ना, की 3 गोष्टी जमल्या पाहिजेत, जमून आल्या पाहिजेत, की तुम्हाला हवं ते करा, तुम्हाला आवडतं ते करा, तुम्हाला जे आवडतंय त्यातनं मूल्य निर्मिती व्हायला हवी आणि त्या मूल्य निर्मितीच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळायला हवेत. बरोबर. जर मी जे काय करत असेल त्यातनं मूल्य निर्मितीच होत नसेल समाजासाठी, कारण मूल्य आहे की नाही हे मी नाही ठरवू शकत, ते समाज ठरवणार. तर बाजारात मागणीच नसेल मी जे उत्पादन किंवा सेवा निर्माण करतोय, मला वाटत असेल की समाजासाठी हे गरजेचं आहे, पण समाजाला तसं वाटत नसेल की आपल्यासाठी हे गरजेचं आहे, तर मग कोण कशाला विकत घेईल. आणि मग ती जोखीम घ्यायची की नाही, कारण तो संशय मनात राहू. समाजाला जे गरजेचं आहे की नाही हे तू आधीच ठरवणार ना, आधीच तू विचार करणार, त्याचा अंदाज बांधतो. आता तो स्वतःच नोकरी किंवा काहीतरी सोडून जर डायरेक्ट करणार असेल तर तू आधीच अंदाज बांधणार की अरे ह्याला तेवढं आहे की नाही. जर तू स्वतःची नोकरी सोडून म्हणजे डायरेक्ट न बघताच की ह्याच्यात प्रॉफिट आहे की नाही त्या गोष्टीमध्ये, वेडापणा ठरेल पूर्णपणे. आता आपण आपलं काम सांभाळून हे पॉडकास्ट करतोय, आपण सांभाळून करतो ना, कारण आपल्याला हे माहित नाही की ह्याच्यात काय. रोज आपण सेल्फ हेल्प आणि मनाचे श्लोक यांची आपण सांगड घातली आणि त्यावर आपण चर्चा करतोय. लोकांना हे ऐकायला कितपत आवडेल माहित नाही. आपल्याला यातनं दिसणारा फायदा हा आहे की आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा भरपूर परिणाम होतोय. आपण शांत होतोय, आपण संयमी होतोय. भले आपण 10 गोष्टी ठरवल्या आणि त्यातल्या सगळ्या आपल्या जमल्या नाहीत, का? कारण आपण दिलेले शब्द पाळत नाही स्वतःला. ते जरी होत असलं तरी 10 पैकी 2 गोष्टी होत आहेत, 4 गोष्टी होत आहेत, आणि ज्या झाल्या नसत्या आधी जर आपण मनाचे श्लोक वाचायला घेतले नसते तर. त्यामुळे आपलं आयुष्य थोडं थोडं सुधारत जात आहे. पण आपल्याला हे नाही माहिती की ठीक आहे, आपण आपल्याला आवडतं ते करत असलो तरीसुद्धा आपल्याला वाटत असेल की समाजासाठी किंवा जर आणखीन 4 लोकांनी आपल्या गप्पा ऐकल्या आणि त्यातनं त्यांना मदत झाली तर मूल्य निर्मिती होतीये. पण लोकांना ते ऐकावं असं वाटेल की नाही याची काही शाश्वती नाही आहे. ती जर असती आपल्याकडे, आपल्याला माहिती की अरे बाजारात मनाच्या श्लोकांच्या चर्चेला खूप वाव आहे, किंवा आपण जे बोलतोय ते जर आपल्याला एकदम ठामपणे माहीत असतं की मला खूप चांगलं बोलता येतं, आपण चांगले वक्ते असतो, आपण चांगले वक्ते आहोत आणि लोकांना आपल्याला ऐकायला आवडतं. दुसरं पण नुसतं हे नाही की आपण चांगले वक्ते आहोत, लोकांना ऐकायला आवडतं. तो त्याचा व्याख्या तीच आहे त्याची की मी चांगला वक्ता, याचा अर्थ काय की लोकांना ऐकायला आवडतं. मग जर तुला हे माहिती असतं की हे आहेच तर तू पूर्णपणे तुझी नोकरी सोडून वगैरे ही गोष्ट करू शकतोस. पण आता तुला ती गॅरंटी नाही आहे की मी चांगला वक्ता आहे की. आणि त्याचे टप्पे असतात, म्हणजे जरी समजा चांगला वक्ता तरी एक हळूहळू होते. पण आपल्याला याची कल्पना आहे की असं काही असेलच असं नाही. त्यामुळे आपण निवांतपणे आपण आपला सराव चालू ठेवतोय, पण आपण आपली कामं सोडत नाही आहोत. त्यात आपण हा जो उपक्रम करतोय त्यामध्ये आपण इकिगाई साधू की नाही आपल्याला माहिती नाही. जे होईल ते होईल. बरोबर. पण मग त्याबद्दलची चिंता करत बसण्यात अर्थ नाही आहे. आणि तेच आता बघ चिंता, मगाशी मी बोललो ना की मेसेज वगैरे येतात तेव्हा थोडंसं वाटतं स्ट्रेस. पण आपल्याला अजून एक की स्ट्रेस त्याबद्दलच येतो ज्या गोष्टीवर आपण काम करत नसतो. जर एखादी गोष्ट आपण मागे पण हे डिस्कस केलं गेल्या पॉडकास्टमध्ये की जर तू काम करतोयस, तुला दिसत असतं की अरे प्रोग्रेस होते, काम पुढे ढकललं जातंय, पुढे चालतंय, मग तुला काय चिंता नसते त्याची. तू सांगतोस की हां बाबा हे एकदा आपण काम करायला घेतलं आणि आपला त्याच्यावरचा अट्टा चढला की अरे दणकवून आता तर मी हे दणकावणार काम संपेल मस्तपैकी, तर मग उलट मजा येते. भले ते काम आपल्याला एरवी आवडत नसेल तरी आपल्या डोक्यात एक कल्पना असते की मी आता करीन, आता हे अर्ध्या तासात संपतंय किंवा 1 तासात हे संपतंय आणि त्यानंतर मला हवं ते करायला मोकळा. तर प्रत्यक्षात केल्याने होता आहे रे हा विचारच आहे तो, की करायला घेतलं की गोष्टी होत जातात. अगदी समजा तू स्वयंपाकात किंवा कुठला तरी पसारा आहे तुझ्या घरात, तुझ्या खोलीत, आणि कोण करणार यार, मला नाही करायचं यार, कंटाळा आला यार, आणि त्याचाही स्ट्रेस येतो डोक्यात की यार हे करायचं राहिलं. आणि मग ते आपण बाकी सगळं, कारण तुझी कामाची लिस्ट वाढत गेली, मग तुला ताण येत, अरे चिंता करतो पण तू काम नाही करतेस, काम प्रत्यक्षात करत नाही. शेवटी करायला घेतो तेव्हा पण काय करतो, कारण आपण आळशी असतो. मग त्यातल्या त्यात जे करावं असं वाटेल की हा बाबा मला 4 कामं आहेत, त्यातल्या त्यात कमी कंटाळवाणं काम आहेत, त्यापासून मी सुरुवात करतो. आपण हे मागे केलेलं बघ, टू डू लिस्ट करत होतो आपण, आणि त्यामुळे फायदा होत होता. पण आपल्या 10 टू डू लिस्ट मध्ये समजा 10 गोष्टी लिहिल्या आणि त्यातल्या 2-3च झाल्या किंवा 5च झाल्या तर मग आपण खट्टू होत होतो. मग आपण डन लिस्ट करायला सुरुवात केली की जे झालंय ते लिहूया. मग अशा गोष्टी झाल्या ज्या टू डू लिस्ट मध्ये नव्हत्या. मी आज दिवसातनं 2दा दात घासले, ते पण आपण लिहित होतो.
छोट्या छोट्या गोष्टी लिहित होतो. वाढते, मग तुला वाटतं की अरे नाही काहीतरी करतोय. हो, अख्खा दिवस फुकट जात नाहीये माझा. नाहीतर होतं असं की तू असा विचार येतो बघ मनात की अरे 1 वर्ष सरलं पण आपण काय केलं, असा प्रश्न पडतो खूपदा. असं एक महिना गेला, एक हे गेला. असं आपण वर्ष सरल्यानंतर, आपला वाढदिवस येऊन गेल्यानंतर किंवा 1 जानेवारी आल्यानंतर आपण विचार करतो. मग लोक नवीन काय काय संकल्प बनवतात. तेव्हा आपण कारण तो घडून गेलेला भूतकाळ असतो. म्हणजे भूतकाळातला कौस्तुभ आणि आत्ताचा हा कौस्तुभ हे 2 वेगळी माणसं असतात. आणि म्हणून आपण त्याच्याकडे तिराहित्याप्रमाणे बघू शकतो. पण तरी आपण तिराहित्यासारखं बघतच नाही, कारण आपण शेवटी त्याला नावं ठेवतो. मग आता जो तिसरी जी ओळ येते ती त्याच्याशी आहे संबंधित, की तू स्वतःला तिराहित्याप्रमाणे बघ. जसं आपण भूतकाळातल्या कौस्तुभला किंवा वेदांतला एखाद्या 3rd पर्सन प्रमाणे बघतोय, तसं तू आता जे जगतोय त्याला. मी हे पॉवर ऑफ नाव नावाचं पुस्तक वाचत होतो. त्याच्यात लेखक म्हणतो की आपल्याला सहसा काय सांगितलं जातं ध्यान करताना, की अरे विचार येऊ देऊ नको. आणि असं कधी होत नाही. तू बघ, आपल्याला जे लहानपणापासून सांगतात ना की हे करू नको, ते आपण पहिले करतो. पण ध्यान करताना विचार करू नको, मी पण ती व्याख्या ऐकली की ध्यान करताना मनात विचार येता कामा नयेत किंवा मनात विचार येऊ देऊ नका. ते शक्य नाहीये. आपल्याला करायचं हे असतं की बाबा ध्यान करताना सुद्धा विचार येत राहणार, आणि जरी विचार आला तरी आपलं लक्ष हे असतं की तो विचार जो येतोय तो उलगडू द्यायचा, त्याला प्रतिसाद द्यायचा नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही, आणि मग तो पुढे जाऊ द्यायचा. आणि मग आपलं लक्ष पुन्हा आपल्या श्वासावर केंद्रित करायचं. हे ध्यानाचं लक्ष असतं. ते नेहमी जमतं असं नाही. बऱ्याचदा असं होतं एखादा विचार येतो आणि आपण तो करत राहतो, त्यावर आपण स्वतः प्रतिक्रिया देत राहतो. त्यामुळे नेहमी आपल्याला ध्यान व्यवस्थित करता येईलच असं नाही, पण जेव्हा जेव्हा ते जमतं तेव्हा छान वाटतं. तर त्या पुस्तकात लेखक काय सांगतो की यू आर नॉट युअर ब्रेन, यू आर नॉट युअर थॉट, यू आर नॉट माइंड. या 3ही गोष्टी तुम्ही नाही आहात. तर त्याचं सांगणं असं आहे की तुम्ही प्रेझेंटमध्ये जगा आणि काय करा की तुम्हाला दिवसभरात जे विचार येत आहेत ते विचार तुम्ही ॲज अ 3rd पर्सन बघा. ते जे तू मगाशी म्हणालास की विचार येणार आणि ते जाणार, तुम्ही फक्त बघा. आपण आधी करत होतो 2-4 आठवड्यापूर्वीच्या गोष्टी, की चांगले विचार येतात की वाईट विचार येत आहेत. आपण नोट डाऊन करत होतो. नोट डाऊन तर केल्यानंतर पण लक्षात ठेवत होतो की काय विचार येत आहेत. तर त्यामाने, आणि त्याच्या लेखकाचं हेच म्हणणं आहे की तुम्ही या विचारांमध्ये फोकस करा, त्या विचारांवरती. आणि हळूहळू तो म्हणाला काय होईल की हे जे विचार येतात ह्या 2 विचारांमधला गॅप जो असेल तो वाढत जाईल. आपण सतत कसला ना कसला तरी विचार करत असतो. मग त्याने सांगितलं की जी वेळ अशी येईल ना की तुझ्या मेंदूत विचार नाही, तेव्हा तू एकदम अवेक असशील. हे जे आहे रामदास स्वामी सांगत आहेत शेवटच्या 2 ओळींमध्ये. आपण आपल्या विचारांचे गुलाम होता का म्हणे. मनात विचार कोणता आणायचा, कारण आता आपण 4 वाण्यांबद्दल बोलतो. आणि म्हणजे पश्यंतीमध्ये आपल्याला, पश्यंती अवस्थेत आपल्याला आपल्या मनात कुठला विचार आलाय, कुठली भावना आली ते दिसतं. आणि मग मध्यमेत आपण त्यावर खल करतो आणि शब्दबद्ध करतो मनातल्या मनात. तर मध्यमेवर आपलं नियंत्रण असतं. आणि निदान आता ज्यांची साधना वगैरे खूपच छान असते त्यांना पश्यंतीवर सुद्धा नियंत्रण आणता येत असेल. पण ध्यान करून कदाचित म्हणणं हेच असेल की मुळात पश्यंती, जे मनात कुठल्या प्रकारचे विचार उमटतील ते त्या पश्यंती अवस्थेत दिसतं आपल्याला. ते दिसणारे विषय, दिसणारे विचारसुद्धा चांगलेच असावेत. अशा रीतीने जर आपण कृती करत राहिलो तर मग मध्यमेत आपल्याला वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही. मध्यमेत तुला आता राग वगैरे कंट्रोल करायला लागतो. पण मग तो कंट्रोल करायची गरजच नाही. असं समोरून कोणीतरी वेड्यासारखं वागलं तर हा माणूस वेड्यासारखा वागला आणि ते मला आवडलं नाही, हा विचार येणारच नाही मनात. कदाचित आपल्याला करमणूक वाटेल, अरे हा वेड्यासारखा वागतोय. त्याने त्या पुस्तकात सांगितलं की ही म्हणजे सवय आहे, ही पण एक सवयीची गोष्ट आहे. कारण तू हे सतत जर विचार पॉवर ऑफ नाव मध्ये, की असं नाही की तू आता ठरवलं आणि लगेच झालं. अर्थातच सराव लागेल. आपण ते मागे त्या भिक्षुकाचं उदाहरण दिलं होतं बघ, सर्वात आनंदी माणूस. आता तर मॅथ्यू रिकार्ड पण काय सांगतो की तुम्ही ध्यानाला बसता तर काही जे मॉन्क आहेत, जे भिक्षुक आहेत, ते 8-8 तास 10-10 तास 18-18 तास ध्यान करतात. आपलं काही तेवढं ध्यान नाही करायचं. पण त्याने सांगितलं की ते पण एक सरावाचाच भाग आहे. म्हणजे ध्यान करणे हा एक सरावाचा भाग आहे. तसंच हे देखील की तू जे विचार येत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवतो, हा पण एक सरावाचाच भाग आहे.
असं होणार नाही कामात तू कधी जेव्हा काम करत असशील तेव्हा तुला लक्षात पण येणार नाही की तुझ्या काय काय विचार येत आहेत डोक्यामध्ये. पण जेव्हा कधी तुला वेळ मिळेल शांत असशील तेव्हा तू ते करू शकतोस. ध्यान लावणं म्हणजे खरं तर मन एकाग्र करणं. म्हणजे आपण टीव्ही सुद्धा बघतो ना तेव्हा सुद्धा आपण ध्यान लावलेलं असतं, फक्त ते त्या प्रकारचं ध्यान आपल्यासाठी चांगलं नसतं. हां, मी ध्यान म्हणजे ते ध्यान बोलवतो की जेव्हा तू शांत बसतोस, तू काहीच नाही करतेस आणि तू फक्त विचारांवरतीच फोकस. ध्यान एक प्रकारचा व्यायाम आहे अशा रीतीने विचार केला तर, की कारण आपण अंगमेहनत एरवी घेत असतो कुठल्या ना कुठल्या कारणासाठी. घरात सामान उचलायचं असतं, बाहेर कुठेतरी गाडी बिडी पडली, कोणाला तरी मदत बिदत करायला गेलो किंवा काही कारण लागलं, अंगमेहनत आपण घेत असतो वेगवेगळ्या कारणांसाठी. आणि ती आपल्याला सहज अशा गोष्टी करता याव्यात प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात, त्याचा सराव म्हणून रोज आपण व्यायाम करतो जिममध्ये. रोज म्हणजे आपण जेव्हा करतो तेव्हा, पण करतो तेव्हा. तर तसं ध्यान हा मनाचा व्यायाम असू शकतो की आपण आपलं ध्यान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी एकाग्र होत असतं किंवा आपण करत असतो आणि ते चांगल्या गोष्टींवर आपल्याला आपलं ध्यान लक्ष आपलं टिकवता यावं आणि एकाग्र करता यावं याचा सराव करण्यासाठी ते ध्यान लावून आपण बसतो. तर आणि ते आपण करताना स्वतःचं जेवढं जास्त निरीक्षण करू तेवढं आपण विदेहीपणे मुक्ती भोगायला अवेक. हां, आता त्याला त्याचं आपण छान शौकीनं वर्णन करणं बाबा चांगले जडजड शब्द वापरणं आपल्या पातळीवर तर आपण करू नये, पण प्रयत्न त्या दिशेने असायला हवा आपल्याला की ठीक आहे माझ्या बाबतीत आत्ता हे घडतंय किंवा आत्ता मी या अवस्थेत आहे. अच्छा, तर काही तू आता समजा तू दिवसाच्या शेवटी बसलास ध्यान करायला किंवा दिवसाच्या सुरुवातीला बसलास ध्यान करायला, दिवसाच्या शेवटी बसलास तर तुझ्याकडे शोक दिवसभरातला तुला जे काय पश्चात्ताप असेल तर त्यावर शोक करण्याची तुझ्याकडे संधी आहे. पण तो शोक घालवून लावण्याची ध्यान केलंस तर तो शोक घालवून लावता येईल. पण अरे आजचा दिवस फुकट गेला असा विचार करण्यापेक्षा सकाळी करतात वाटतं ध्यान, सकाळी ध्यान केलं तुझ्या चिंतेवर काम करतोस. काही जण सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला करू शकतात, याचा अर्थ शोक आणि चिंता दोन्हीवर काम करतोस. मी एकावरही करत नाहीये, पण मी तुला सांगतोय ह्यातनं आपण करू शकतो, हे आपण करू शकतो. म्हणजे ध्यान करण्याचा आपल्याला फायदा दिसू शकतो की जर सकाळी केलं तर मला आत्ता माझी स्ट्रेस लेवल मी कमी करू शकतो. कारण सकाळी तसंही कॉर्टिझॉल लेवल वाढत असतं आणि ते वाढायला हवं त्यावेळेला. पण माझ्या पुढे जो दिवस वाढून ठेवलेला आहे आणि मला एवढी कामं करायची ती मी जर वेळच्या वेळी सगळी व्यवस्थित केली तर मी स्वतःची तेव्हा समजून घालू शकतो की काही बिघडणार नाहीये, सगळी कामं होतील आपली जर आपण व्यवस्थित केली तर. आणि जरी समजा नाही झाली काही कामं तरी हरकत नाही, पुढचा दिवस पण आहे, उर्वरिचा पण आहे, काय ते आहे आपण सांभाळून घेऊ. आणि दिवसाच्या शेवटी ठरवलेली कामं झाली छान, नाही झाली हरकत नाही, उद्याचा दिवस आहे शांत होऊया, तर ते आपण करू शकतो. आणि ते करण्यासाठी आपण स्वतःपेक्षा वेगळं पाहू शकतो की अरे कौस्तुभ किंवा अरे वेदांत बघ तुझ्याकडे काय काय आहे. एक मी असं सर्च करता बघितलेलं आणि मला मागे माहिती होतं ते कॅटामाइन नावाचं ड्रग असतं, तर सहसा ते ॲनेस्थेशियामधून देतात माणसाला गुंगी आणायला, प्रमाण असतं. हां, कॅटामाइन. तर ते अमेरिकेमध्ये लोक त्याचा वापर करायला लागलेले त्या ड्रगचा, कारण त्याच्यात असं वाटतं की तुझा आत्मा तुझ्या शरीरातून बाहेर आला आहे आणि मग तू ॲज अ काय म्हणालास तू मग अशी विदेही नाही, हां तिराहिताप्रमाणे आपण स्वतःकडे बघू शकतो. हां, तिराहिताप्रमाणे तू बघायला लागतोस मग स्वतःकडे. पण आपल्याला ड्रगची गरज नाही, आपण मनाचे श्लोक वाचूया आणि स्वतःला शक्य तितकं सुधारूया. हां, पण तेच की काय सांगतो तुला मी ड्रग घ्यायला बोलत नव्हतो की पण मुद्दा तो आहे की जर तू असं तू स्वतःचं निरीक्षण करतोस ना यामार्फत. आणि रामदास स्वामी तेच सांगतात की स्वतः काय म्हणतात आपण इंट्रोस्पेक्शन बोलतो, ते आत्मपरीक्षण त्या निमित्ताने पण होते. जर तू स्वतःला एक वेगळा माणूस म्हणून बघितला की कसा वागतोयस तू. आणि चांगला मुद्दा सांगितलास मग अशी की जर रात्री आणि सकाळी 2 मिनिटं जरी केलं की आजचा दिवस काय केलं आणि उद्या काय करतोय करून पाहिलं बघ. मी आता ते 2-4 गोष्टी करतोय, ते भले मी लेट उठलो ना तरी मी ते ओंकार वगैरे म्हणून ते चांगलं होतं, शांत होतं जरा मन. पण कधी असं उठल्यावरती एकदम स्ट्रेस येतो, अरे काम आहे ब्रश उशीर झाला, चला ठीक आहे आज नाही करत, जाऊ दे. मग नंतर मग थांब शांत हो. आपण मनात एकदा प्राधान्यक्रम ठरवला. कधी माझं असं व्हायचं की थोडं काम राहिलेलं असायचं पण मी
आता त्यावेळी मी दुपारी 4 वाजता जिमला जात होतो. हम्म. त्यावेळी मी ठरवलं होतं की काय वाटेल ते होते, क्लायंट बोंबलो देत, काही होऊ देत, मी आत्तापर्यंतची कामं केलेली आहेत, आटपलेली आहेत, ठीक आहे. हम्म. 4 वाजता मी जिमला जाणार म्हणजे जाणार. तर पहिले सुरुवातीचे काही दिवस असं झालं की माझं काम 4पर्यंत आटपत नव्हतं. हम्म. पण मग ते मी जिममध्ये असेपर्यंत मला फोन यायचे, मला वैताग यायचा. आणि जर मला जरा वैताग नको असेल तर मी काय करायला हवं, मग मी 4पर्यंत काही करून काम आटपत होतो. अच्छा. तर ते एकदा आपण प्राधान्य दिलं त्या गोष्टीला, बरोबर. मग तसं जर तू प्राधान्य द्यायला लागलास की म्हणजे तू देतोय की नाही मी आधी ध्यान करणार, स्वतःला शांत करणार आणि मग उरलेला दिवस मी जगणार. हां, ध्यान करतोय, कारण नाही तर तू दिवस आहेच अख्खं तुला काम करायला आणि स्ट्रेसमध्ये राहिलं. पण तेवढ्या थोड्या कालावधीसाठी तरी तुझा स्ट्रेस लेवल कमी होते ना, तू 2-3 वेळा ओंकार म्हणून बरोबर, किंवा 2 मिनटं ध्यानाला बसून. त्यातनं आपल्याला हे कळतं की आपल्याला दुःख करण्यासाठी कारणं बरीच आहेत. आपण स्वतः आहोत, आपल्या आजूबाजूचे लोक आहेत आणि मोठं जग आहे, जगात पूर्ण पसरलेलं जगसुद्धा आहे ज्याच्यावर आपलं काही नियंत्रण नाही आहे. तर त्याबद्दल दुःख करण्यात काही अर्थ नाही. आपल्या स्वतःबद्दल जे काही दुःख आपण करतोय ते आपल्याच हातात आहे, तर आपण बदलू शकतो. आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपण फारसं बदलू शकत नाही, तर एवढा काही विचार करण्यात म्हणजे स्वतःला दुःख करत बसणार त्याविषयी काही अर्थ नाही. दुसरं म्हणजे झालं तेच, शोक आणि चिंता करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे थोडक्यात पश्चाताप करायचा नाही आणि उद्याचं टेन्शन घेऊन बसायचं नाही. आणि स्वतःकडे पाहताना जरा वस्तुनिष्ठपणे पाहावं की अरे हा म्हणजे कौस्तुभ पेंढारकर म्हणजे मी नव्हे, हा कोणीतरी दुसरा माणूस आहे. बरोबर. मग टेन्शन येणार नाही. माझ्याकडे जबाबदारी आहे की बाबा ह्याचा सांभाळ करावा असं मी म्हणू शकतो आणि त्या हिशोबाने स्वतःचा सांभाळ करू शकतो. मग त्याने जेव्हा माझा मूड खराब असेल तेव्हा मी सांगू शकतो हा माझा मूड खराब नाही, कौस्तुभचा खराब आहे, हरकत नाही. लोक वेडा म्हणतील नंतर. मी स्वतःलाच सांगतोय ना. मी म्हणजे माझा मेंदू नाही, मी म्हणजे कोणीतरी वेगळं आहे. त्या भ्रमात स्वतःला ठेवणं म्हणजे ते एक ऑल इज वेल म्हणण्यासारखं आहे कदाचित. स्वतःला एक प्रकारे आपण भ्रमातच ठेवतो ना, कारण विचार करतोय तर आपल्या मेंदूतूनच ते विचार येत आहेत म्हटलं तर. हो, पण ऑल इज वेलला कन्सेप्ट आहे वाटतं कुठेतरी, आपण मी वाचलेला हा मध्ये. अरे 3 इडियट्स नाही, उपनिषदामध्ये की कुठे मला माहित नाही, पण तो इंग्लिशमध्ये नाही, तो जो कन्सेप्ट आहे ना सगळं चांगले. हा हकुना मटाटा म्हणजे ते की ऑल इज वेल. हकुना मटाटा मला त्याचं कारण शब्द ते थोडं मला वेगळं वाटतं, त्याचं म्हणजे त्याचा अर्थ वेगळा वाटतो की म्हणजे कदाचित ते त्यावेळी लायन किंगचा मोठेपणी अर्थ असा होतो की आधी तो हकुना मटाटा या आविर्भावाने जगत असतो की जाय ना काय फरक पडतो, मला हवं तसं मी जगेन. पण शेवटी तो मोठा होतो आणि मग स्वतःच्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करतो. तो तसाच अर्थ आहे की आधी तो वाटतं ऑल इज वेल, सगळं काही छान, बाबा मारला गेलाय, मर्डर झालाय, फरक नाही, ऑल इज वेल. लायन किंग मध्ये त्याचा लायन सिम्बाचा काय नाव, मुफासा ना त्याचं. हा, त्याच्या बाबांचं नाव मुफासा असतं. हा, पण नंतर तो पुढे येऊन ती काय कथा आहे ती त्याची लायन किंगची, ते आहे. आता आपण लायन किंग मध्ये घुसलो थेट, पण ऑल इज वेल त्या शब्दावरून आपण तिथे गेलो. तर ही आमची आजची चर्चा होती. आम्ही मनाच्या श्लोकातल्या 12व्या श्लोकावर आज चर्चा केली आणि आमची ही चर्चा, आमच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला सांगा. आज आम्ही खुर्च्यांवर बसलो आहे, थोडं जरा बदल करून पाहूया असा विचार केला. तर हा बदल तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कळवा आणि आमच्या गप्पाही कशा वाटल्या ते आम्हाला सांगा. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आम्ही कोणत्या सुधारणा कराव्यात असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या स्वतःच्या काही प्रतिक्रिया असतील, तुमचे काही विचार असतील तर त्याबद्दल आम्हाला कळवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.